ची घटना हे सगळ्यात मोठं लीगल डॉक्युमेंट असतं आणि त्याच आधारे गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे सांगितलं जातंय. आता अजित पवार गटाकडनं हे सांगितलं जातंय, की ज्या व्यक्तीची निवडच मुळात म्हणजे शरद पवारांच्याच निवडीचा इथं वारंवार उल्लेख होतोय, की त्यांची निवड जर योग्य पद्धतीने झालेली नसेल, तर मग त्यांनी नियुक्त केलेल्यांना अर्थ आहे का? राष्ट्रवादी जी नंतरची राष्ट्रवादी आहे ती कागदावरती केवळ एक पेपर बॉडी बनलेली होती. हे सुद्धा वक्तव्य जे आहे ते त्यांच्या वकिलांनी या आर्ग्युमेंटच्या दरम्यान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत, मग असं जर असेल जसं तू सांगतोयस की आता शरद पवारांच्या नियुक्तीला किंवा त्यांनी एकूण जो अधिकार दाखवलेला त्यालाच एक प्रकारे चॅलेंज करण्याचा प्रयत्न आहे आणि मगाशी जे आर्ग्युमेंट जो युक्तिवाद अजित पवार गटाने केला की प्रफुल्ल पटेलांच्या सहीने नियुक्त्या झाल्या त्या नियुक्त्या वैध आहेत आणि आता प्रफुल्ल पटेल आमच्याकडे आहेत, पण जेव्हा नियुक्त्या झाल्या तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार हे एकत्र होते, मग तेव्हा प्रफुल्ल पटेलांचीच नियुक्ती मग वैध आहे असं सांगण्याचाच हा प्रयत्न आहे. नाही, प्रफुल्ल पटेलांच्या सह्यांनी जरी नियुक्त्या होत असल्या तरी त्या प्रफुल्ल पटेलांना अधिकार नेमके कोणी दिलेले आहेत हे पण आपल्याला बघावं लागेल आणि त्या पक्षाच्या घटनेनुसार जी काही प्रोसेस असेल त्यानुसार ते प्रफुल्ल पटेलांचं महत्व होतं. सोबतच एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की उपाध्यक्ष होते आधी प्रफुल्ल पटेल, तेव्हा ते त्यांना अधिकार होते. नंतर केवळ तेच उपाध्यक्ष राहिलेले नव्हते, नंतर कार्याध्यक्ष म्हणून 2 जणांची नियुक्ती झालेली होती. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या 10 जूनच्या कार्यकारिणीमध्ये ती घोषणा झालेली होती आणि त्याच्यानंतर 20 दिवसामध्ये हे सगळं बंड जे आहे ते घडलेलं आहे. अश्विन, हा पण घटनाक्रम लक्षात घ्यायला पाहिजे की नंतर 5 जुलैला अजित पवार गटाचं जे नॅशनल कन्व्हेन्शन झालं त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती केली. म्हणजे 30 जूनला अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाले, 5 जुलैला पुन्हा एक नॅशनल कन्व्हेन्शन त्या गटाचं झालं आणि प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि या दोनही नियुक्त्या अजित पवार अध्यक्ष आहेत, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत, हे 10 जुलैला निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं. आता हा वेळ जो आहे हा वेळ पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यावरती सुद्धा कदाचित आपल्याला शरद पवार गटाकडनं नंतर ऑब्जेक्शन घेताना आपल्याला पाहायला मिळू शकतं की 30 जूनला हा बदल झालेला होता, मग एवढे 11 दिवस का लागले कळवायला निवडणूक आयोगाला, ही पण याच्यातली खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. प्रशांत, आणखी एक आता आर्ग्युमेंट आलेला आहे, जो स्वतः निवडून आलेला नाहीये तो मग नेमणुका कशा करू शकतो असाही एक आक्षेप आता अजित पवार गटाने घेतलेला आहे पुन्हा एकदा. हा नक्कीच, मगाशी मी जसं म्हटलं की हे आर्ग्युमेंट जे आहे ते शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत होताना दिसतंय आणि म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या केसमधला सगळ्यात महत्वाचा फरक हाच आहे की इथं ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते समोर असणार आहेत आणि त्यामुळं जर कायदेशीर लढाई लढायची असेल तर त्यांच्याच अध्यक्षपदाला आव्हान देण्यासाठी काहीतरी कायदेशीर मुद्दे उपस्थित करणं हे अजित पवार गटासाठी आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने हे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना प्रमुख होते, ज्यांचं शिवसेना प्रमुख हे पद घटनेत होतं, त्यांचं तेव्हा अस्तित्व नसल्यामुळं पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या आव्हानांना तिथं त्यांच्या अधिकारांना आव्हान देण्यात आलेलं होतं. ते थोडंसं सोपं होतं, पण इथे थेट शरद पवार स्वतः समोर आहेत आणि त्या दृष्टीने हे आर्ग्युमेंट करताना मग त्यांच्याच नियुक्त्या ज्या आहेत किंवा त्यांची निवड जी आहे ती कशी नियमाला धरून नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. प्रशांत, अजित पवार गटाचा आणखी एक युक्तिवाद, आणखी एक वाक्य फार महत्त्वाचं समोर आलेलं आहे आणि पुन्हा एकदा कथित मनमानीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे की वारंवार फक्त नियुक्त्या व्हायच्या, नेमणुका व्हायच्या, निवडणूक व्हायचीच नाही. साहजिक आहे, कारण 1998 पासून म्हणजे शरद पवारांनी जेव्हा पक्ष स्थापन केला त्याच्यानंतर जर इतक्या वर्षांपासून ते सलग अध्यक्ष होते तर या गोष्टीचा वापर जो आहे तो या अशा कायदेशीर लढाईमध्ये होणारच. पण वारंवार हा उल्लेख जो आहे तो अजित पवार गटानं या संपूर्ण केसमध्ये केलेला आहे. त्याला काउंटर नंतर कसं येतंय या सगळ्या मुद्द्यांना हे देखील आपल्याला बघावं लागेल. खरंय प्रशांत, म्हणजे आज प्रामुख्याने 2च मुद्दे अजित पवार गटाने जे ते टार्गेट केलेले दिसत आहेत. आजही एकतर अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आलेला आहे, जसं आपण म्हणतोय शरद पवारांची निवडच नियमांना धरून नाही असं अजित पवार गट म्हणतोय. प्रशांत,
तर आज पुन्हा एकदा अजित पवार गटाने शरद पवारांच्या निवडीवरच त्यांच्या पक्षाध्यक्ष पदावरच एक प्रकारे आक्षेप घेतलेला पाहायला मिळतो. गेल्या वेळी देखील त्यांनी हा आर्ग्युमेंट केलेला होता, हा युक्तिवाद केलेला होता की शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, त्यांना कुठल्याही प्रकारे तसा अधिकार नाही. आणि आज पुन्हा एकदा असा आर्ग्युमेंट करण्यात आलाय की शरद पवारांची निवड ही नियमांना धरूनच नाहीये आणि ज्यांची स्वतःची निवड ही नियमांना धरून नाहीये ते नियुक्त्या कशा करू शकतात, तर त्यांच्या नियुक्त्या वैध कशा मानायच्या, अशा प्रकारचा आर्ग्युमेंट, अशा प्रकारच्या पद्धतीने आता तिकडे युक्तिवाद जो आहे तो केला जातोय. शरद पवारांची निवड नियमांना धरून नाहीये असं म्हणत शरद पवारांच्या निवडीवरच आता अजित पवार गटाने आक्षेप घेतला आणि त्यासोबतच पक्षातल्या नेमणुकांवर देखील आक्षेप घेण्यात आलाय. पक्षामध्ये कोणत्याही निवडणुका होत नव्हत्या, पक्षामध्ये नेमणुका व्हायच्या, नियुक्त्या व्हायच्या असं देखील अजित पवार गटाचा दावा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या अध्यक्षपदावरच आक्षेप घेण्याचा हा प्रयत्न आहे. अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा हा आक्षेप घेण्यात आलाय. आतापर्यंत नेमकं काय काय आर्ग्युमेंट करण्यात आलंय अजित पवार गटाकडनं. आज अजित पवार गटाकडनं वारंवार शिवसेनेच्या केसचा उल्लेख करण्यात येतोय. गेल्या वेळी देखील हा उल्लेख झालेला, आज पुन्हा एकदा हा उल्लेख करण्यात आलाय. पक्ष कुणाचा हे आमदार आणि कार्यकर्ते ठरवतात असं सांगण्यात आलंय आणि त्यामुळे जास्त आमदार आमच्याकडे आहेत म्हणून पर्यायाने आमचाच पक्ष बरोबर, अशा आशयाचं हे आर्ग्युमेंट आहे. अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा आमदार संख्येचा उल्लेख झालाय, जो गेल्या वेळी त्यांनी तशा आशयाचं पत्र दिलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा आमदारांची संख्या ही कशी महत्वाची ठरते आणि ते कसे आमच्याकडे जास्त आहेत हेच सांगण्याचा अजित पवार गटाचा हा प्रयत्न. तर आमच्याकडे 1.5 लाखाहून अधिक शपथपत्र आहेत, त्यामुळे आमच्याकडे ही संख्या देखील अधिक आहे असाही युक्तिवाद आता अजित पवार गटाने केलाय. राज्य आणि राष्ट्रीय पदाधिकारी हे देखील आमच्या सोबत आहेत, अजित पवार गटाचा आणखी एक युक्तिवाद. शरद पवार आपल्या घराप्रमाणे पक्ष चालवत होते, शरद पवारांवर पुन्हा एकदा ठपका ठेवण्यात आलाय. गेल्या वेळी देखील आक्षेप घेण्यात आलेला होता, आज पुन्हा एकदा. आणि त्यासोबतच पक्षातल्या नियुक्त्यांवर देखील अजित पवार गटाने आज आक्षेप घेतलाय. शरद पवारांच्या निवडीबद्दलच आधी आक्षेप घेण्यात आला, जी व्यक्ती कधी निवडून आली नाही त्या व्यक्तीकडनं या नियुक्त्या होत आहेत असा आक्षेप घेण्यात आला आणि त्यासोबतच शरद पवारांच्या अध्यक्षपदावर एक प्रकारे पुन्हा एकदा हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आणि त्यांनी केलेल्या नियुक्त्यांवर देखील त्यामुळे इकडे आक्षेप घेण्यात येतोय. आणि त्यासोबतच सादिक अली केसचा देखील अजित पवार गटाकडनं दाखला देण्यात आला. याशिवाय शिवसेनेच्या केसचा उल्लेख झाला, PS संगमा यांच्या संदर्भातल्या केसचा देखील उल्लेख झालेला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अध्यक्षपदावर आज सलग दुसऱ्या सुनावणीच्या वेळी हे आर्ग्युमेंट, हा युक्तिवाद होताना पाहायला मिळतोय. त्यांची निवड नियमांना धरून नाही असं स्पष्टपणे अजित पवार